महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। कास्ट्राईब कर्मचारी महासंघ आरोग्य विभाग संघटना अध्यक्षपदी दीपक कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे, त्याबद्दलची ही विशेष बातमी आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। आता बातमी सविस्तर। कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी दीपक कांबळे यांची व महासचिवपदी संतोष बनसोडे, तर कोषाध्यक्षपदी RD चेंदवनकर, कार्याध्यक्ष सुधीर पिलाजी धामणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी विस्तारित समितीमध्ये 21 पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। याबाबतची सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 14 जून 2026 रोजी कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेची बैठक सायंकाळी 3 वाजता माध्यमिक शिक्षक पेढी ओरज सिंधुदुर्ग येथे संदीप कदम, जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब महासंघ सिंधुदुर्गचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। यावेळी 2026 ते 2028 पर्यंत नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे। संदीप कदम यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यताप्राप्त असणारी व पाठपुरावा करणारी वेतनवाढ, वेतन आयोग, पदोन्नती, भरती प्रक्रिया, पेन्शन योजना आदी विविध विषयावर आवाज उठवणारे अशी ही मजबूत संघटना असून प्रत्येक जिल्हा कलेक्टर सोबत विषयावर माहिती व मीटिंगचे इतिवृत्त जिल्हा कार्यकारिणीला प्रत्येक महिन्याला सादर करणारी अशी शासनमान्य संघटना असल्याचे यावेळी मार्गदर्शन करताना नमूद केले। आरोग्य विभागाच्या वतीने संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठवून आपले पदोन्नतीचे प्रश्न धसास लावणारी संघटना म्हणून संघटनेचा दबदबा निर्माण करण्यात संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कदम हे यशस्वी ठरले आहेत। त्यांच्या कार्यकाळात 2023 पदोन्नती संघटनेच्या वतीने यशस्वी पाठपुरावा करण्यात जिल्हाध्यक्ष यांचा सिंहाचा वाटा असल्याचे संदीप कदम यांनी नमूद केले। जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कुठलाही प्रश्न आपण घेऊन या, आपण तो ताबडतोब मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे। अशा या लढाऊ संघटनेचे नूतन जिल्हाध्यक्ष दीपक कांबळे यांची सर्वानुमते निवड करून एका ज्येष्ठ कार्यकर्त्यास संघटनेचे काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना दीपक कांबळे यांनी आपल्या 27 वर्षाच्या कारकिर्दीत विविध आंदोलने, सभा, मोर्चे अशा विविध विषयावर मांडणी करून सोडवले असल्याचे नमूद केले। एखादा कर्मचारी वर्गावर होणारी मारहाण असेल, अशा प्रसंगी अधिकाऱ्यांशी 2 हात करून कर्मचाऱ्यावरील अन्यायाला वाचा फोडून कर्मचारी वर्गाच्या बाजूने लढा दिलेला आहे। अशा विविध प्रश्नावर प्रकाश टाकण्याचा या निमित्ताने दीपक कांबळे यांनी प्रयत्न केलेला आहे। आपल्या जिल्हा महासचिव पदाच्या कार्यकाळात कोविड योद्धा म्हणून प्रसंगी भांडून कर्मचारी, आशाताई, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यिका यांना कोरोना योद्धा म्हणून शासनाच्या वतीने सन्मानपत्र देण्यासाठी महासचिव या नात्याने प्रसंगी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडवल्याचे दीपक कांबळे यांनी नमूद केले। शेवटी महासचिव संतोष बनसोडे यांनी उपस्थित संदीप कदम, महेंद्र कदम, RD चेंदवनकर, शंकर कदम, नागरे भाऊ, औषध निर्माण अधिकारी सकाराम गुरके, महादेव पाखरे, सोनाली संजय तांबे व इतर जमलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानून अध्यक्ष संदीप कदम यांच्या परवानगीने ही सभा समाप्त करण्यात आली। दरम्यान कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी दीपक कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर याने आनंद व्यक्त करून नवीन जिल्हाध्यक्ष, नूतन जिल्हाध्यक्ष दीपक कांबळे
यांचे अभिनंदन केले आहे. दीपक कांबळे यांची कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर तातडीनं हॉटेल गंगाई ओरस या ठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करून दीपक कांबळे यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबद्दल शाल पुष्पहार घालून कामगार नेते दीपक कांबळे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय प्रभाकरजी जाधव, साहित्यिक अनिल जाधव, युवा नेते श्यामसुंदर वराडकर, ज्येष्ठ नेते व्ही डी जाधव, भीमराव जाधव, प्रकाशराव कांबळे, प्रभाकर तरंदळेकर यांच्यासह अनेक मान्यवर हॉटेल गंगा येथे झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्ह्यातील स्पष्ट आणि सडेतोड नेतृत्व श्यामसुंदर वराडकर यांचा 53वा वाढदिवस आणि कास्ट्राईब संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या 2 मान्यवरांचा शानदार सत्कार केला. या निमित्ताने दीपक भाऊ कांबळे यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. आदरणीय